रणधुमाळी नाशिक महानगरपालिकेची। पहा विशेष मुलाखत विठ्ठल भाडमुखेंसोबत। नमस्कार, मी विठ्ठल भाडमुखे। रणधुमाळी नाशिक महानगरपालिकेची या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत पूनम सोनवणे। ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या स्टुडिओमध्ये। खरं तर प्रभाग क्रमांक 2 मधून मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ते भाजपकडून लढत होते, मात्र यावेळी भाजपने त्यांना नाकारलं आहे, तिकीट दिलेलं नाहीये। ताई, पहिला प्रश्न माझा असा आहे की भाजपने तुम्हाला यावेळेस डावललं। खरं तर तुम्ही चांगलं काम केलेलं होतं, मात्र यावेळेस तुम्हाला डावललंय। काय वाटतं एकंदरीत हे का असं झालं असेल? प्रथमतः सर्वांना नमस्कार। माजी नगरसेविका पूनम सोनवणे गायकवाड। सर, आपण जो प्रश्न विचारला ॲक्च्युअलमध्ये तर ते मलाही आजपर्यंत समजलं नाही, कारण की भारतीय जनता पार्टी पक्ष 2017 पासून मी या पक्षाचं काम करत होते, परंतु त्यांनी का डावललं त्याचं उत्तर मला आजही मिळालेलं नाही। मिळालं फक्त कारण तुमचं काम चांगलं होतं प्रभागामध्ये। काम खरोखरच मी चांगलं केलं होतं, मनापासून केलं होतं। आणि राजकारण नव्हतं केलं, मी एक समाजकारण करत होती। समाजकारण करत असताना आय थिंक काही लोकांना ते आवडलं नसेल की आपण काहीतरी चांगलं करतोय आणि हे लोक पुढे जाऊन आणखी काय करणार या गोष्टीचा, किंवा कुठेतरी काहीतरी पर्सनल त्यांचा काही इश्यू असेल। मी कोणाचं नाव घेऊन बोलणार नाही, परंतु आजही तो प्रश्न मला अजूनही आहे पक्षश्रेष्ठींकडे की मला का डावललं। आता तुम्ही थेट निर्णय घेतलाय की अपक्ष लढण्याचा। कालपर्यंत तर तुम्ही भाजपचा प्रचार करत होते, आज अपक्ष म्हणून तुम्ही उभे राहिलात। काय वाटतं याबद्दल? त्याबद्दल विशेष म्हणजे मनात खंत तर असेलच ना? खूप खंत आहे, खूपच आहे की आज एकनिष्ठ भारतीय जनता पार्टीबरोबर मी होते। प्रथमतः सांगायचं गेलं तर मी अनुसूचित जाती गटातून निवडून आलेली महिला होते, आणि तुम्ही जर एकंदरीत विचार केला की अनुसूचित जातीतील लोकांमध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष हा रुजवण्याचं काम मी माझ्या प्रभाग 2 मध्ये केलं होतं। हा जो माझा एकंदरीत बघितला तर मला वाटतं तुमच्या माध्यमातूनच पहिला नगरसेवक भाजपचा निवडून आला। हो, भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवण्याचं काम आम्ही प्रभाग 2 मध्ये केलं। ॲक्च्युअलमध्ये तो जो प्रभाग होता हा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाग होता। इथे अगोदरपासून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच येत होतं। 2017 मध्ये त्या ठिकाणी कमळ फुललं, आणि ते आम्ही इतकंही फुलवलं की आज तिथे फक्त आणि फक्त कमळच झालं होतं, आणि आमच्या तोंडातला घास हिसकावून नेला हो। पण आता स्वीकारतील नागरिक तुम्ही अपक्ष म्हणून जातायत समोर? मी लोकांमध्ये काम केलंय, पक्ष म्हणून मी लोकांमध्ये रस्त्यावर उतरलेली होती। नागरिक सुज्ञ आहे, एज्युकेटेड आहेत, आणि सर्वांना समजतंय की कोण आपल्यामध्ये येऊन काम करतंय। एक कोणीतरी आयात उमेदवार देता आणि तिथे आणून बसवता आयतं, पुन्हा त्याचं तेच पाडे 15, तो परत पुन्हा 1-2 पासून सुरुवात करणार। सर्व शिकावं लागणार, बाराखडी सारखं सर्व शिकावं लागणार, शिकता शिकता 1.5 वर्ष जाणार, तिथून पुढे नागरिकांच्या समस्या ते बघणार। आमच्या पूर्ण हाताखालून गेलेला प्रभाग होता। इवन मी पूर्ण 70% कामं पूर्ण केलेली होती। कुठल्याही प्रकारचा विकास हा तिथे राहिलेला नव्हता। 20% राहिला असेल त्याची यादी माझ्याकडे तयार होती। काय करायचं, कोणाला काय आश्वासन द्यायचं, आश्वासन नुसतं आश्वासन नव्हतं तर पूर्णत्वाकडे कसं न्यायचं हा देखील माझा अभ्यास पूर्ण तयार झालेला होता। परंतु तिकीट देऊन आणि तिकीट नाकारलं। हा काही अंदाज होता का तुम्हाला अशी काही धुसफूस पक्षामध्ये चालली आहे? नव्हती, धुसफूसही नव्हती, आणि मला कधी पक्षश्रेष्ठींनी कळूही दिलं नाही। शेवटपर्यंत एकच शब्द होता की ताई तुम्हीच आहात, टेन्शन घेऊ नका। माननीय आपले कुंभमंत्री गिरीश भाऊ महाजन यांना देखील मी भेटले, त्यांनी देखील मला शब्द दिला होता की तुम्ही रनिंग नगरसेवक आहात, तुमचं काम चांगलं आहे, मी ते जवळून बघितलेलं आहे, ताई तुमच्यावरती अन्याय होणार नाही, कुठली गोष्ट डोक्यात ठेवू नका, फक्त कामाला लागा। आणि त्या दिवसापासून घराघरात कमळ पोचवण्याचं काम मी प्रामाणिकपणे करत होती।
ताई, आता हा प्रश्न आहे की आता नेमकं कोणतं व्हिजन घेऊन तुम्ही नागरिकांच्या समोर जाणार होतात? कारण तुम्ही सिटिंग नगरसेवक होता, तुम्ही 5 वर्ष काम केलेलंच आहे, मात्र बराच कोरोनाचा काळ गेल्यामध्ये. पण आता काय व्हिजन तुम्ही नागरिकांसमोर ठेवणार आहात, की कोणती कामं तुम्हाला प्रामुख्याने या प्रभागामध्ये करावीशी वाटतात? प्रामुख्याने विचार जर केला तर हा जो प्रभाग क्रमांक 2 क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे. नाशिक शहरामध्ये सर्वात मोठा प्रभाग आहे. बरोबर. त्यामध्ये 3 खेडेगाव आणि तसेच 57-58 कॉलनी असा हा परिसर आहे. या परिसरामध्ये जास्तीत जास्त डेव्हलपिंग वार्ड असल्यामुळे पाण्याची सुविधा, मुबलक पाणी, जे काही आज आमच्याकडे काही ठिकाणी 2 वेळेस पाणी येते, काही ठिकाणी 1 वेळेस पाणी येते. त्या पाण्याचा टायमिंग देखील तुमचा कमी आहे. पहिल्यांदा निवडून आल्यानंतर माझं पहिलं टार्गेट होतं पाण्याचं. ते मी 2017 मध्येच मी पाण्याची टाकी दुसऱ्या वर्षामध्ये मी माननीय मुख्यमंत्री साहेबांकडनं पास करून देखील आणली होती. आणि हनुमाननगर येथे मी पाण्याच्या टाकीचं 5.5 लाखाच्या पाण्याच्या कारण 5.5 तेव्हा कोटी पाण्याचा प्रश्न गंभीर होता. हो, मी तो केल्यानंतर जवळजवळ सर्वच महिला वर्गांना खूप आनंद झाला होता. ज्यांच्याही डोक्यावरचा जो हांडा होता तो मी उतरवण्याचं काम केलं होतं. आणि आजही मळे परिसरामध्ये तीच परिस्थिती आहे. अजूनपर्यंत तिथे पाईपलाईन पोहोचलेली नाहीये, त्या ठिकाणी तुमच्या ड्रेनेजच्या लाईन पोहोचलेल्या नाहीये. ज्या काही प्राथमिक सुविधा आहे त्या देण्याचं काम. आज कुंभमेळा येतोय आपल्याकडे. आज त्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने जर तुम्ही बघितलं तर आज आपल्या प्रभागामध्ये आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये कुंभमेळ्याचे साधू लोकांचा जो आखाडे असतात बरोबर, तो आपल्या एरियामध्ये भरत असतो. तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचं जे काही एक स्वप्न होतं ते मी आखून ठेवलेलं होतं. पण तरी करता येईल ना तुम्हाला? तुम्ही जर नगरसेवक करता झाला, येईल. दिली संधी आज नागरिकांना. जर मायबाप जनतेने माझ्या कामाकडे बघून जर पुन्हा एकदा त्यांची सेवा करण्याची संधी दिली तर खरोखरच त्या संधीचं मी नक्की सोनं करणार. ताई, तुमच्या पंचवार्षिक काळामध्ये तुम्ही कोणती कामं जी चांगली प्रभागामध्ये केली की थेट नागरिकांना त्याचा फायदा झाला? आज बघितलं तर सर्व नागरिक वस्तीमध्ये ज्या काही दलित वस्ती आहेत त्या ठिकाणी ड्रेनेजचं काम असेल, कॉन्क्रिटीकरणाचं काम असेल किंवा पथदीपांचं काम असेल, त्यांना लागेल त्या सुविधा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे मिस्टर डॉक्टर गायकवाड बरोबर, यांच्या माध्यमातून मी जी काही वैद्यकीय सेवा पोहोचवते लोकांपर्यंत ती फार महत्त्वाची वाटते मला. की आज त्यांना मी सर्व लोकांना 24 तास आम्ही दोघेही हजबंड वाईफ त्या ठिकाणी अवेलेबल असतो. लोकांच्या सुखापेक्षा दुःखात जास्त असतो, याचा मला फार आनंद होतो. नाही, या प्रश्नाला मी लागून येणारच होतो. कारण विषय असा आहे की आम्ही आपल्या प्रभागामध्ये काही लोकांशी बोललो तेव्हा तुमचे जे मिस्टर आहेत डॉक्टर गणेश सर, त्यांचं नाव घेतलं अनेकांनी. कारण कोणत्याही याच्यामध्ये सर धावून येतात आणि एखाद्याकडे खरंच गरज पडली, एखाद्याकडे आर्थिक कमकुवत असेल तो, तरी ते मदत करतात. बरोबर, आम्ही दोघंही सहकार्य करत असतो. त्याच गोष्टी विचारात घेऊन आणि लोकांचा विकास कसा होईल, माझ्या प्रभागाचा विकास कसा होईल, त्या दृष्टिकोनातूनच मी हा अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. जे काही माझ्या गटातून जो काही उमेदवार दिला असेल तो नवखा उमेदवार आहे. त्याला माझ्या प्रभागाची पूर्ण माहिती नाही आहे, त्याला कामांची माहिती नाही आहे अजून. बरोबर, जे मी 5 ते 8 वर्ष म्हणजे आज जर बघायला गेलं तर दुसरी पंचवार्षिक आहे माझी. त्या प्रभागाचा पूर्ण अभ्यास मला आहे. त्या हिशोबाने मी हा अपक्ष पाऊल उचललेला आहे. स्थानिक नेत्यांनी जरा कोंडी केली तुमची, असं वाटतंय का तुम्हाला? हो, स्थानिकांनीच माझी कोंडी केली. म्हणजे थिंकिंग तर नाही लावू शकत, पण माझा ठाम विश्वास आहे की स्थानिकांनी माझी कोंडी केली. वेळोवेळी मी प्रत्येकाकडे जात राहिली. इलेक्शन चालू झालं. इलेक्शन चालू झाल्यानंतर प्रचार एक साईडला होता, परंतु 2 तास त्यांच्याकडे जाऊन त्यांना प्रत्येकाचे 10-10 मिनिटं घेणं बरोबर, हेच माझं काम होतं. प्रत्येकालाही हात जोडून विनवणी करणं की दादा असो, भाऊ असो, सर असो, की लक्ष द्या, तिकिटामध्ये काही प्रॉब्लेम होऊ देऊ नका, काम चांगलं चालू आहे, सर्व काही व्यवस्थित आहे, तुमची नाराजी तर नाही ना, काही असेल तर सांगा. परंतु एकच उत्तर भेटलं, ताई काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कामाला लागा, तुम्ही कामाला लागा, बस. पण आता आपण जर बघितलं तर तुमच्या विरोधातले जे काही उमेदवार उभे आहेत ते धनाढ्य आहेत. आर्थिक बाजूने त्यांची चांगली सबळ बाजू आहे.
तुम्हाला वाटतं ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आता लढाई होईल? नक्कीच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही खरोखर होणार आणि मोठ्या प्रमाणात होणार. ही मायबाप जनता ही मला 10 वर्षापासून ओळखून आहे, माझ्या फॅमिलीला ओळखून आहे. आम्ही कशा पद्धतीने लोकांबरोबर वागतो, कशा पद्धतीने लोकांच्या पुढे सादर होतो, लोकांचे कामं त्यांच्या घरात घुसून करतो. 24 तास तर माझा दवाखाना खुलाच असतो, परंतु माझं ऑफिस देखील एनी टाईम खुलंच असतं त्यांच्यासाठी. माझ्या घरी सर्वांना येण्याची एंट्री असते. मला फोन आल्यानंतर प्रत्येकाला मी 5 ते 10 मिनिटात अवेलेबल पण असते. पैसे देऊन मतदार हा खरेदी करता येत नसतो. नाही, पण तो आता आपण बघितलं असेल की मागच्या काही निवडणुका की पैसा असेल तर सगळं होतं असं म्हणतात, पण आपल्या प्रभागात तसं होईल असं नाही वाटत तुम्हाला? आता ही गोष्ट मी जनतेवरती सोपवते. जो काही शिक्का माझ्या प्रभागाला काही एरियांना लागलाय तो त्यांनी पुसून टाकावा. की जे उमेदवार आता नवीन आलेत त्यांचं एक वाक्य मी ऐकलं, खूप जणांनी येऊन सांगितलं की असा असा एरिया आहे, पैसे दिले का निवडून येतं, यांना 4 दिवस दिलं का, खायला प्यायला दिलं का मतदान आपल्यालाच होतं. अशा एरियातल्या लोकांना माझं एक सांगणं असेल की तुम्ही हा शब्द पुसून टाका. खरोखरच प्रामाणिक आपल्यामध्ये उतरणारा आणि रस्त्यावर चालणारा जो तुम्हाला प्रत्येक वेळेस अवेलेबल होणारा जो नगरसेवक असेल त्याच्याकडेच आपण लक्ष द्या. खरं तर जर आपण बघितलं तर तुमच्या प्रभागामध्ये सर्व प्रकारची लोक आहेत, मध्यम पण आहेत, उच्च लेवलची पण आहेत. तुमच्या बाजूने जो आपण कौल जर बघितला तर सर्वच नागरिकांना वाटते की तुम्ही निवडून यावं. पण एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की थोडा सुरक्षेचा प्रश्न आपल्या प्रभागामध्ये निर्माण झालेला आहे, गुन्हेगारी वाढली, महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याबद्दल काय सांगाल? महिलांची सुरक्षा होणे अत्यंत गरजेचे आहे. एक महिला म्हणून मी सुद्धा कधी कधी स्वतःला असुरक्षित वाटू घेते की आपण एकटं फिरत असतो. गुन्हेगारी तर वाढलेलीच आहे आणि त्या गुन्हेगारीला खतपाणी देण्याचं काम मोठे नेते करत असतात. आता मी तर काही पर्सनली कोणाचं नाव नाही घेणार. ज्या पद्धतीने गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आपल्या एरियाचं नाव जर येत असेल तर खतपाणी तर कोणीतरी घालतच असेल. आज एक महिला म्हणून माझ्या महिला भगिनींसाठी रस्त्यावरून उतरून पोलीस CP साहेबांना भेटून सर्व प्रकारची सिक्युरिटी आणण्याचं काम हे मी माझ्या स्वतःवर घेते. प्रत्येक वेळेस महिलांचा कॉल येतो. काही ठिकाणी चेन ओढली जाते, काही ठिकाणी मंगळसूत्र ओढले जातात. भरपूर काही असं बाजार आहेत माझ्या ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी आठवडी बाजार भरतात, काही ठिकाणी डेलीचा बाजार असतो. असे गुन्हे तर होतच असतात, चोरीचे असो आणखी दुसरेही काही असतील. वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे वाढत चालले, त्यांना आळा घालण्यासाठी नक्कीच मी प्रयत्नशील. म्हणजे याला वाटतं तुम्हाला स्थानिक जे काही नेते असतील किंवा इतर काही लोक असतील त्याला पाठबळ देतात गुन्हेगारीला? आपण कोणाचं यामध्ये नाव नाही घेऊ शकत. गुन्हेगारी हा गुन्हेगार करत असतो, त्यामध्ये मी तर काही प्रत्येकाला बघू नाही शकत कोण काय करत असेल, कोण काय करत असेल. परंतु गुन्हा महिलांच्या दृष्टीने जे काही होत चाललं असेल प्रभागामध्ये ते थांबवण्याचं काम मी एक महिला म्हणून नक्कीच करणार. तुम्ही कोरोना काळात चांगलं काम केलं, आपल्या प्रभागातल्या लोकांना तुम्ही चांगला सपोर्ट केला. तुमचे मिस्टर डॉक्टर आहेत, ते कोरोना बाधित झालेले असताना देखील तुम्ही रस्त्यावर उतरून काम केलं, त्याबद्दल काय वाटतं? त्याबद्दल मला तुम्हाला सर्वांना किंवा माझ्या नागरिकांना एकच सांगायचं आहे की ही जी काही इलेक्शन, आता आपलं जे काही मतदान किंवा इलेक्शन नवीन निवडणुका आपल्या लागल्या आहेत, त्यामध्ये कृपया करून एक सुज्ञ नागरिक म्हणून लक्ष द्या. तो जो काही कोरोना पिरियड होता त्यामध्ये आपल्याकडे हे नवीन उमेदवार आले, हे रस्त्यावर होते का हो? यांनी कोणाला मदत केली का हो? हे कोणासाठी कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेले का? त्यावेळेस यांना उभं राहण्याची इच्छा होती. हे टायमिंगवरती आरक्षण पडलं आणि हे प्रकट झाले नेत्यांच्या समोर. ज्या वेळेस आपल्या देशावरती संकट आलं, ज्या वेळेस आपल्या एरियावरती संकट येतं, त्यावेळेस आम्ही कसोटीने काम केलं. आम्ही रात्रंदिवस एक केला. कोरोनामध्ये आम्ही रात्रंदिवस दोघंही, माझी पूर्ण फॅमिली, माझा मुलगा आहे 9 वर्षाचा,
तो देखील कामं करत होता, मी त्याला जपत होती. पण नाही मम्मी, घरी आम्ही अन्नधान्य आणून लोकांना पॅकेट बनवून आणि लोकांना जाऊन आम्ही देत होतो. स्वखर्चातून मी केलं. कंटिन्यू माझ्या प्रभागातील काही स्लम वस्त्या आहे त्या ठिकाणी 2 वेळचं जेवण मी पुरवत होती. दवाखान्याच्या माध्यमातून त्या 3 महिन्यासाठी तर मी पूर्णपणे माझे गोळ्या औषधं पूर्ण फ्री ठेवलेले होते. अवघा 80 रुपये घेऊन आम्ही कोरोना बरं करत होतो. लोकांना चांगला दिलासा असे कैक लोक आहे की कोरोनामधून आमच्या दवाखान्यामध्ये बरे झाले आणि त्यानंतर त्यांनी अक्षरशः, म्हणजे माझं तर एवढं वय नाही आहे किंवा माझ्या मिस्टरांचं पण नाही आहे की मोठे मोठे ज्येष्ठ नागरिक येऊन आमच्या पाया पडून गेले. त्या ठिकाणी खरोखरच खूप वेगळं वाटत होतं की आज आपण काहीतरी केलं आणि त्या गोष्टीचं चीज झालं की लोक आज आपल्याला मानताय. कोरोनासारख्या दुर्धर आजारामधून आम्ही लोकांना वाचवलं. त्यावेळेस हे उमेदवार होते कुठे? त्यावेळेस लोकांसाठी कोणी रस्त्यावर का नाही उतरलं? आणि आज आरक्षण पडलं आणि आरक्षणाचा फायदा घ्यायला तुम्ही येत आहे. हे लोकांनी या गोष्टीचं सुद्धा उत्तर त्यांना द्यावं की त्यावेळेस आमच्यासाठी कोण होतं. आज तुम्ही नगरसेवक होण्यासाठी बाहेर आले, पुन्हा नगरसेवक होणार, निघून जाणार, परंतु मी माझं सामाजिक कार्य सोडणार नाही. जेव्हा जेव्हा प्रभागावरती वेळ येणार आहे तेव्हा तेव्हा मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेही खंबीर उभे राहणार आहोत. अशा नवख्या उमेदवारांना जनता नाकारेल असं वाटतं? नाकारलंच पाहिजे. जो माणूस लोकांमध्ये काम करतो याची कदर ही जनतेला नक्कीच असते. जनतेला त्या गोष्टीची जाण असते. जनता ही सुज्ञ आहे. आज आपण म्हणतो स्लम भागे, झोपडपट्ट्या यांना कळत नाही. हा एक प्रकारचा आपला विचार आहे की यांना कळत नाही. यांना सर्व कळतो. त्या ठिकाणी जाऊन मी त्या आया बहिणींना माझ्या गळ्याशी लावलेलं आहे. त्यांचे प्रॉब्लेम मी स्वतः ऐकून घेते आणि माझं 2 ते 3 दिवसातून सॅटर्डे संडे प्रत्येक झोपडपट्ट्यांना मी स्वतः जाऊन भेट देत असते. प्रत्येक महिलेशी मी स्वतः गप्पा मारत असते. मावशी काय चाललं, काय नाही, ते काही प्रॉब्लेम आहे, काय नाही आहे. कोरोनामध्ये आता देखील आमच्या 2-3 झोपडपट्ट्यांना नोटीस आलेली होती की ह्या तोडल्या जातील, ह्या कुंभमेळ्यामध्ये रस्त्यांमध्ये जात आहे. त्या ठिकाणी सुद्धा त्यांना मी दिलासा देऊन आली. त्या ठिकाणी मी वरिष्ठांना भेटून आली की तुमच्या झोपडपट्ट्या तोडू नाही देणार. आज जर तुम्ही यांना इथून उठवणार तर मग कुठे नेऊन बसणार? बरोबर, त्यांचा प्रश्न पुन्हा त्यासाठी मी लढणार. मी नगरसेवक असो नसो, माझ्या जनतेसाठी मी उभीच असणार. पण आपण बघतो की निवडणूक आली की अपप्रचार होतो. वेगवेगळ्या मुद्द्यांवर वेगवेगळी आश्वासनं दिली जातात. बरोबर. आपल्याही प्रभागात तसं होईल. नागरिकांना तुम्ही काय आव्हान कराल की ही निवडणूक कशी आहे, तुम्ही अपक्ष लढताय, काय वाटतं एकंदरीत? तुम्ही त्यांना काय सांगाल? नागरिकांना, मतदारांना काय सांगाल तुम्ही? मतदारांना माझी कळकळीची एकच विनंती असेल की आज 2017 पासून आज 25 पर्यंत आपल्या सेवेमध्ये मी रात्रंदिवस उभे आहे आणि ह्या माझ्या सर्व कार्यकाळ तुम्ही सर्वांनी डोळ्यांनी बघितला आहे. तुमच्या छोट्या छोट्या गरजा असतील, तुमचे कामं असतील, तुमच्यामधले सुखाचे काही क्षण असतील, मी ते तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे. आज नवीन लोक येतील, मतं मागतील, पक्षाच्या नावाने मतं मागतील. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर भाऊ सांगायचा झाला ना, मी भारतीय जनता पार्टी बरोबर एकनिष्ठ आहे. नाही, मला तर त्या प्रश्नाकडे यायचंच आहे की इतकंही एकनिष्ठ नसावं राजकारणात तरी ते मी येणारच. तर जनतेला एकच आव्हान असेल की यांच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका की आम्ही तुम्हाला हे करून देऊ, ते करून देऊ, इथे इमारत बांधून देऊ, तिथे तुम्हाला काहीतरी मोठं एखादं गार्डन डेव्हलप करून दे. हे काही नसतं. हे अपक्षही करू शकतो. जो उमेदवार येऊन तुम्हाला लालच देणार, जो तुमच्याकडे पैशांचे पॅकेट देतोय, बस तिथेच मला एवढंच सांगायचंय की जो पैसे देऊन तुम्हाला खरेदी करत असेल तिथपर्यंत तरी तुमचं मत देऊ नका. एका प्रामाणिक व्यक्तीकडे लक्ष द्या आणि खरोखरच तुमची जी काही सेवा करायची, जी आजपर्यंत मी सेवा करत आली, ती पुन्हाही सेवा करण्याची संधी मला द्या. बस. मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो आणि मी आता उल्लेख केला की माणसाने इतकंही एकनिष्ठ नसावं. त्याचं कारण म्हणजे किंवा उदाहरण म्हणता येईल हा AB फॉर्म आहे. तुम्हाला भारतीय जनता पार्टीने नाकारलं, तिकीट कट केलं तुमचं, शिवसेनेने तुम्हाला AB फॉर्म दिला तरीही तुम्ही तो भरला नाही. इतकं एकनिष्ठ, खरं तर त्यांना अश्रू अनावर होत आहेत.
आणि त्याचं कारणही त्यांनी मुलाखतीच्या अगोदर बोलून दाखवलं की मी भारतीय जनता पार्टीसोबत खूप एकनिष्ठ होती, तन मन धनाने काम करत होती, तरीही मला भारतीय जनता पार्टीने शेवटच्या क्षणी नाकारलं आणि त्यांनी हा जो काही AB फॉर्म आहे शिवसेनेचा तो भरला नाही. ताई, तुम्ही पण आपल्या सर्व नागरिकांना हा AB फॉर्म दाखवा आणि त्यावर तुमचं काय उत्तर आहे. तुम्ही हा AB फॉर्म का भरला नाही? शिवसेनेने तुम्हाला दिला शेवटच्या क्षणी, तरी तुम्ही भारतीय जनता पार्टीसोबत एकनिष्ठ राहिला. भाऊ, ज्यावेळेस ही राजकारणाशी ज्यावेळेस मी जॉईन झाली त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने माझ्यावरती विश्वास ठेवला. एक अनुसूचित आणि सामान्य कुटुंबातील मुलीला त्यांनी जी काही उमेदवारी दिली होती, मला स्वतःलाही वाटलं नव्हतं की मी राजकारणामध्ये पडेल, परंतु मिस्टरांचं जे काही समाजकार्य होतं एक दवाखान्याच्या माध्यमातून ते बघून तसं मला थोडंसं वेगळ्या पद्धतीचा हुरूप येत गेला. आणि ज्यावेळेस ही उमेदवारी मिळाल्यानंतर लोकांमध्ये घुसून काम करण्याचं, लोकांचं दुःख, लोकांचं सुख, लोकांचे कामं ज्यावेळेस मी बघितले, खरोखरच या भारतीय जनता पार्टीची मी खूप आभारी आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांचे खरोखरच मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी माझ्यासारख्या एका गरीब कुटुंबातील मुलीवरती विश्वास ठेवून त्यांनी आपली अधिकृत उमेदवारी मला 2017 दिली आणि त्या उमेदवारीचं मी खरोखरच चीज केलेलं होतं आणि प्रामाणिकपणे मी काम करत होते. बूथ रचनेपासूनचा जो प्रवास होता तो मी आजही मी बूथ प्रमुख आहे, शक्ती केंद्र प्रमुख देखील आहे, तेव्हापासून तर आजपर्यंत. त्यानंतर मान्य शहर अध्यक्षांनी माझ्यावरती अनुसूचित जाती मोर्चाची जी जबाबदारी दिली होती ती देखील गेल्या 3 वर्षापासून मी चांगल्या पद्धतीने पार पाडत होती. फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये राहून जे काही आजपर्यंत शिकले ते पुढे तसंच ठेवणार आहे. माझा जो काही राग आहे तो पक्षश्रेष्ठींवरती, ते म्हणतात ना, मी विठ्ठलावरती नाराज नाही आहे, मी आजूबाजूच्या बडव्यांवरती नाराज आहे. यांनी जो काही खेळ माझ्याबरोबर खेळला, जे काही अंधारात मला ठेवलं आणि माझं जे काही तिकीट कट करून मला लोकांना सामोरे जाऊन लोकांचं जे काही मला काम करायचं होतं त्यापासून अडकवण्याचा जो प्रयत्न केला, त्याही लोकांच्या मनापासून धन्यवाद की माझ्यामध्ये तुम्ही ती एक वेगळ्या प्रकारची शक्ती तयार केली की मी अपक्ष उभं राहून आणि मी भारतीय जनता पार्टीचंच काम कायमस्वरूपी ठेवणार आहे. म्हणजे तुम्ही अपक्ष लढले, निवडणूक तुम्ही जिंकून आलात, तो पुढचा प्रश्न आहे. तुम्ही भाजपसोबत कायम राहाल? हो, मी भाजपचीच उमेदवार आहे. आज देखील माझी जी उमेदवारी आहे ती माझ्याकडनं हिसकावून घेतलेली आहे. ही फक्त आणि फक्त काही व्यवहारापोटी ती दुसऱ्यांच्या पदरात पडलेली आहे. बाकी मी भारतीय जनता पार्टीचीच उमेदवार आहे. परंतु जो काही गोंधळ या ठिकाणी झाला, तुम्ही तर बघताय नाशिकमध्ये खूप चांगल्या निष्ठावंत लोकांना टाळलं यांनी, आणि हा गोंधळ फक्त इथला आहे, स्थानिक लेवलचा. त्या गोष्टीवर नाही बोलू शकत नाही. पण आता तुम्ही बोलले की निष्ठावंत जे कार्यकर्ते आहेत त्यांना डावललं, ज्यांना निवडणूक लढायची होती. हा कुठंतरी भाजपला फटका बसेल का नाशिक महानगरपालिका निवडणूक? बसू शकतो. निष्ठावंत हा शब्द असा आहे, फक्त भारतीय जनता पार्टी बरोबरच तो कार्यकर्ता निष्ठावंत नसतो. भारतीय जनता पार्टीची शिकवण असते की लोकांबरोबर पण तुम्ही निष्ठावान राहा. आम्ही भारतीय जनता पार्टीला पकडून लोकांबरोबर निष्ठावंत आहोत. तर ही जनता नक्कीच आमच्याकडे लक्ष देईल आणि जेही उमेदवार आहेत ज्यांचे तिकीट कापले ते सर्व अपक्ष उभे राहतील आणि आय थिंक निवडूनही येतील. ताई, खरं तर तुमचा मोलाचा वेळ काढून तुम्ही आलात आमच्या स्टुडिओमध्ये, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पूनमताई सोनवणे आपल्या सोबत होत्या. खरं तर त्या आपण जे सांगितलं की मागील पंचवार्षिकमध्ये प्रभाग क्रमांक 2 त्या भाजपकडून निवडणूक लढल्या होत्या, जिंकून आल्या होत्या. त्यांनी अनेक विकास कामंही केली, मात्र यावेळी त्यांना भाजपने नाकारलं आहे. मात्र त्या काही थांबलेल्या नाही आहेत. त्यांचं मत असं आहे की जनतेवर माझा विश्वास आहे,
जनता माझ्या पाठीशी आहे, जरी पक्ष नसेल मात्र मी अपक्ष ही निवडणूक लढणार आहे आणि जिंकून देखील येणार आहे. इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा सप्रेम मराठी न्यूज.